आईच्या गावात आईच्या गावात तर मित्रांनो पुन्हा एकदा आलेलो आहे नवीन ब्लॉग सोबत. आता बघू शकता गाडी घेऊन बस स्टँड मध्ये आलेलो आहे मी. हे बघा बस स्टँड मध्ये आलेलो आहे. आज 26 जानेवारी रिपब्लिक डे आहे. तर आता वाजलेत 6:45 आणि मी बघायला आलेलो आहे की शाळा कितीची ते नेमके मला माहीतच नाहीये. तर तेच बघायला आलो शाळा कितीची. बघू पूर्ण अंधार आहे मित्रांनो. म्हणजे तसं आहे थोडं पण कोणी इंग्लिश स्कूलची मुलंही दिसत नाहीयेत मला. तर आता बस स्टँड मध्ये आलतो बोललो कोणीतरी दिसेल पण कोणीच दिसत नाहीये. तर आता बघूया तिकडे जाऊया. बघू कोणी दिसलं तर ठीक नाहीतर मग घरी जाऊ आणि 7:15 येऊ. कारण टायमिंग फिक्स नाहीये. कोणीतरी सांगितलेलं का 7:15 तर बघू चला पुढे काय होतंय मग. कोणीच नाहीये. आता जाऊया आपण घरी. कारण की बघा आता चाललोय घरी. कारण आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये मित्रांनो. तर चला काहीच फायदा नाही झाला मित्रांनो जाऊन. हे बघा केस सेट केलेले ते पण आता विस्कटलेले आहेत पूर्ण. आताशी थोडा कुठे मला प्रकाश दिसत आहे सूर्याचा नाहीतर काहीच नव्हतं. तर आता वाजलेत 6:45 झाले असतील. काय परफेक्ट टायमिंग नाही माहित मला. वॉच आहे पण वॉचचा सेल संपलाय आजच. तर जाऊया तेव्हा रिपेअर करूया आणि जमलं तर मोबाईलही नेऊया. कारण की सांगता येत नाही. जर मोबाईल अलाउड असेल स्कूलमध्ये तर नक्कीच नेऊ. नसेल तर मग काही ऑप्शन नाही आपल्याकडे. असलं तुम्हाला व्हिडिओ नक्कीच दिसेल. तर आता जाऊया हो जरा घरी. निघूया 15 मिनिटात. तर चला मित्रांनो विषय मॅडम दिसले आहेत म्हणजे नक्कीच आता शाळा 7:15चीच आहे. तर 7:15 वाजता जाऊ. आता 7 वाजलेत. पूर्ण झालेला पण आहे. इकडे प्रकाश आलेला आहे थोडा बहुत आणि आता जाऊ 7:15ला आणि मग बघू काय आहे नक्की ते. मित्रांनो आपल्याला काही कन्फर्म नाही अजून पण. तर चला अजून एक फेरी मारून येऊ आणि मगच समजेल की नक्की आहे की नाहीये. तर 7 वाजले ते एक अजून फेरी मारून लगेच येऊ. मित्रांनो आता थोडीफार दिसत आहेत. तर बघू चला. आलेत भरपूर मुलं आलेत. तर हे बघा समोर वेदांत आहे जी वर्गातला. पाठे मग मॅडम वगैरे सगळी मुलं आलेत मित्रांनो. तर आपण आता येऊ जरा जाऊ गाडी ठेवू घरी आणि लवकर येऊ. मित्रांनो साहेब दिसलेले आपल्याला. साहेब पोलीस दिसलेले आहेत आपल्याला. मित्रांनो शाळेचा टायमिंग तर काही घंटा समजत नाही आपल्याला. कोणी 7:15 बोलते कोणी 7:30 बोलते. तर बघू आता वाजले की ते 7:15 झाले. तर चला आपण जाऊ. आपल्याला झालेले सगळी मुलं आलेली. तर चला आपण निघू. मित्रांनो 7:30 वाजले. बघू शकता आता काय घातलंय हे हातात पण आहे. तर चला आता जाऊया. आपला 7:30 वाजले होते वाटते. थोडा लेट झाले तर नाही. मित्रांनो असं पण बाथरूम मधून आले आहोत. बघू शकता मुलं भरपूर आहेत मित्रांनो. आता परत बाथरूम स्टार्टिंग करतोय. बाहेर गेलो तर परत सरांनी वगैरे बघितलं तर मोबाईल जपतोय. तर आपण इथून ब्लॉगची स्टार्ट करतोय. तर चला आता बाहेर दाखवतो. मित्रांनो खालच्या बाथरूम मध्ये आलोय बघा. आतिश आता झालाय. इकडे बघता तोंड दाखव बघा. आतिश आपल्याला जॉईन झालाय मित्रांनो. तर 5वी 6वी 7वी वाटते त्यांची प्रभात फेरी निघले. तुम्ही मागच्या शॉर्ट मध्ये बघितलंच असेल. तर आपली मुलं आता वर्गात थांबलेली आहेत. आपण आता वर्गात जाऊ आपली प्रेझेंटी लावू आणि मग वेदन पण आहे मित्रांनो. मित्रांनो वेदन पण आलेलं आहे. आता खालच्या बाथरूम मध्ये आहे. तर जाऊया प्रेझेंटी लावूया आणि मग बघू तुम्हाला काय अपडेट येतं. त्याला प्रेझेंटी लावायला प्रेझेंटी जर नसली मित्रांनो डायरेक्ट चला इकडे रातांबे. मित्रांनो रातांबेच्या पप्पाकडे व्हिडिओ गेली पाहिजे. तर शेअर करा. वेदन तू काय करणार का? कुरकुर कोणाचा पोऱ्या? हे बघा मी तो सुरेशचा पोऱ्या. हे बघा सुरेश थांब जरा. हरवलेला पोरगा. हे बघा तू कसं काय आला इकडे? कसं काय आला तू? गाडी गेलो. हे बघा सुरेशचा पोऱ्या मित्रांनो. व्हिडिओ जसलीन बनवले. जसलीन त्याची नादाला होता. ओके गॅलरी मध्ये पण चॅटिंग करत होता. हे बघा कुरकुर आले. कुरकुर मित्रांनो. मित्रांनो आले तर चहा प्यायला. चहा पिऊ आणि मग जाऊ. बघा वेदांत अतिशय बघा आता चाय पिऊन आणि मग जाऊ. त्याला चला मित्रांनो चहा पिऊन झालेला आहे बघा. वेदांत इथं विवेक आहे अतिशय
आतिश आला हात धुतोय तर चला झालं आपला चहा पिऊन आता वर्गात जाऊ मस्त. तर बघू शकता मित्रांनो मराठी शाळेची मुलं आहेत, ZP शाळेची मुलं आहेत मित्रांनो. आपली शाळा इकडे समोर आहे. तर चला आता आपल्या आपण वर्गात जाऊया मित्रांनो. बघू शकता दिवसांनी वारला केला जोशान माझा डुक्कर पळाला. धरा 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 माझा डुक्कर पळाला कोणाचे मग दारा. मित्रांनो पलतोय आर्यन इकडे. तर आताच आपण बाहेर आलेलो आहे. किती वाजले रे? तर मित्रांनो 10-20 झालेले आहेत, बाहेर आलेलो आहेत. तब्बल 2-2.5 तास होतो आम्ही. आता जाऊ घरी. हे बघू शकता इकडे घरी चाललो आता मित्रांनो. जाऊन पुढे तुम्हाला सांगतो कसं काय. मित्रांनो आतिश माझ्या जीवनाला वाटायला लावणार आहे. मी काय बघू शकता काय मित्रांनो जीवन पूर्ण आमचं झालं वाटूलाच लागलंय. तर आमचा कार्यक्रम झालेला आहे इकडे बघू शकता. आता जाऊ आती जिथं बोलेल तिथं आपण जाऊ. शुभम काल परत मला एकट्याला जायला लागलं आता. बघ मित्रांनो आतीला एकटं जायला लागणार आहे. चला आपण आपल्या घरी जाऊ नंतर भेटू तुम्हाला. मित्रांनो अजून एक जॉईन झालेलं आहे बघा. शिवम आपल्याला दिसत नाही का इकडे बघ रे. तर शिवम आपल्याला जॉईन झालाय. तर चला जाऊया पुढे. नको चला खाला. बघा मित्रांनो इथं आपल्याला परत आपला मित्र भेटलाय सार्थक आणि पुन्हा बोलताय की चल खायला. चिकू मित्रांनो चिकू कोण आहे माहित नाही आपल्याला. आईच्या गावात आईच्या गावात मित्रांनो जरा जास्तच युनिक सीन भेटलेला आहे. कुठे चाललाय कुठे नाही आला तर चला मित्रांनो जायचे आता आपल्याला. मित्रांनो नेपाली भेटलेली आपल्याला. शिवाय तिथे मित्रांनो नेपाली आपल्याला. मित्रांनो या आतिश मुलं बघा कुठे आलो मी बघा मच्छी मार्केटच्या इथे आलो मित्रांनो. या आतिश मुलं याला काही उद्योगधंदा आहेत नाही कुठं जादूच. मित्रांनो तुमच्यावर याचं कसं म्हणणं आहे जीवनात सगळं असं मग कलंक मित्रांनो असावे. आता बघू शकता हा देवीच्या आलीचा रोड आहे आणि आतिश मला इथपर्यंत घेऊन तर आला पण आता त्यांनी माझा सोबतच सोडला मित्रांनो. एकटा जायला लागतं तर मातानगर पर्यंत काही एकटा जाऊ का मी. बघू शकता इकडे बघा एक मुलगा नाही त्याने एकटा. बघू शकता मित्रांनो काय करू आता काही समजत नाही. इन वगैरे काढली मी आताच आयडेंटिटी कार्ड वगैरे काढला. तर चला आता जाऊ. मित्रांनो मागच्या वर्षी तर एकदम पूर्ण मुरबाड सजलेला तिरंग्याने पण ह्या वर्षी तर काही एवढा नाही. बघू शकता हा पूर्ण एरिया सुनाटे आणि पूर्ण मुरबाडमध्ये पण आपले झेंडे नाहीत. मागच्या वर्षी तर हरघर तिरंगा होता पण यावेळेस असं काही हे नाही. आणि मी शाळेत गेलो पण शाळेत काय व्हिडिओ शूट करून दिले नाही मित्रांनो. माझा फोटो वगैरे घेतलाय मॅडमांनी कारण की मोबाईल काढत होता तेव्हाच मोबाईल पकडला आपला. काही झालं सगळं ना मित्रांनो. तर बघू आता काही दिवसभरात कार्यक्रम असला तर दाखवेल नाही तर मग काही सांगता येत नाही. आपल्याला व्लॉग इथंच एंड करायला लागेल मित्रांनो. कसं काही नीटला काही समजत नाही. बघू शकता इकडे बघा पूर्ण एरिया सुनसाने वाटतच नाही प्रजासत्ताक दिन आहे मित्रांनो. बघा एक झेंडा दिसला आहे मित्रांनो आपल्याला. आता एकटा चालता घरी पोहोचला मित्रांनो. कोणी जोड नाही भेटला. मगाशी एक जोड भेटलेला पण तो पण गेला रिक्षामध्ये. या आतिशच्या जोडीला गेलो तो पण गद्दारी करून गेला त्याच्या घरी. आता एकटाच चाललं ऑलमोस्ट घरीच आलं मित्रांनो. पण इकडे तयारी वगैरे काही नाही आहे तर जाऊ द्या. चला आता काय करू शकत नाही आपण. चला मित्रांनो पोहोचलोय तर चला थोड्याशा तुम्हाला अपडेट्स देतो. वरती जाऊन टेरेसवर जातो तुम्हाला अपडेट्स देतो. चला मित्रांनो टेरेसवर आलेलो आहे आणि बघू शकता इकडे तुम्हाला थोड्याशा अपडेट देतो का आज काय झालं काय नाही. त्याचं वातावरण बघू शकता. तर तुम्हाला मी सांगत आहे तर सकाळी एवढ्या लवकर उठलो काय फायदा तर झाला नाही कारण की 7, 7:15 गेलतो आणि बारीक मुलांची रॅली घेतली मित्रांनो.
आणि आम्हाला कवयात झाली आमची, तुम्हाला यूट्यूबला येईल लाईव्हमध्ये, ती घेऊन तुम्हाला पुढे टाकतो व्हिडिओमध्ये, तरी दुसरं ऑप्शन नाही आहे. आणि तयारी ती काही एवढी झालं नाही. फोटो घेतले आमचे, डोंगर बनवलेला आम्ही दगडांचा, मातीचा वगैरे डोंगर बनवलेला मित्रांनो, तर त्याबद्दल आमचे फोटो वगैरे घेतले. कदाचित सरांकडे जायला गेला तर रोज नवीन कांड आहे मित्रांनो. एकटा आलो आता टेरेसवर, जातो तर खाली कपडे बदलतो. आणि मला माहिती आहे दिवसभरात आम्ही फिरणार तर आहोत, तर तुम्हाला 2-4 टेक्स दाखवलं वाटलं तर काय असेल अपडेट तर ठीक, तर आज दिवसभरात जे होईल तुम्हाला दाखवेल आणि मग ब्लॉग एंड करून टाकेल. तर चला. कसं आहे मित्रांनो, जेव्हा अगोदर मजा यायची ना प्रजासत्ताक दिनाला, ती आता बिलकुल नाही आहे. काय कुठे झेंडा नाही दिसत, काहीच तयारी नाही मित्रांनो, काहीच तयारी नाही आहे. तर आता मी शाळेच्या कपड्यांवर आहे म्हणून तुम्हाला काही दाखवत नाही. कदाचित संध्याकाळी किंवा दुपारी मी मित्रांच्या जोडीला मार्केटमध्ये जाणारच आहे, तेव्हा तुम्हाला मी पूर्ण मुरबाडची तयारी दाखवतो. मला तरी वाटत नाही कुठे शाळेंच्याच फक्त झेंडा फडकवला गेला आहे आणि अजून काय असेल तर तेवढं ठीक, बाकी काहीच नाही मित्रांनो. मला तर बिलकुल आवडलेलं नाही आहे. कधी एवढं जात नाही प्रजासत्ताक दिनाला, पण यावर्षी गेलो, 10वीचं वर्ष होतं, मला वाटलं की असेल काही, पण काहीच तर नव्हते मित्रांनो. मज्जा तर बिलकुल आलेली नाही आहे. तुम्हाला दाखवतो पुढे, चला काय असेल ते. तर मित्रांनो तुम्हाला बोललेलं तसंच झालं आहे. तर आता शाळा सुटल्यानंतर आलो आहे, इकडे बघू शकता तुम्ही. बघा कोणासोबत आहे, बघा शिवमसोबत आहे मित्रांनो. तर हायकोर्टावर निर्णय भेटले, म्हणजे दिदीच बोलली. तर मम्मी गेले गावाला, झेंडा वंदन आहे ना, तर जेवण काय बनवलं आहे नाही, तर दिदी बोलते की जा आणि बाहेरून काहीतरी घेऊन ये. तर आता चाललं, जरा बघतो काय भेटला तर आणतो. शिवमसोबत चाललो आहे, पुढे जे भेटेल ते घेतो नाही येतो. लय भूक लागले मित्रांनो बघू शकता इकडे काहीच तयारी वगैरे नाही आहे बघा, पूर्ण सामसूम आहे मित्रांनो. तर चला जे भेटेल ते घेऊ आणि येऊ लगेच. बघा शिवमला आणलंय जोडीला असाच. तर मित्रांनो या शिवमच्या नादी लागून बघा मी कुठे आलेलो आहे, कल्याण मुरबाड रोडला आलो आहे मित्रांनो. मला बोलतो इकडे चांगलं भेटतं, इकडे एक दुकान दिसत नाही, तर चालवायची पूर्ण कसरत करायला लावल्याने. बोलतो पुढं कुठे दुकान आहे, तर चला बघू आणि मग घेऊ तिथूनच. काय रे कुठे घेऊन आलाय मला ना, कुठे नाही तू, पुढे बोलतो चला पुढे जाऊ. तर मित्रांनो हा घेऊन आलाय, बोलतो बिर्याणी खातो आहे बघा. बोलतो आता कुठं बिर्याणी आहे समोर, चला बघू जरा आहे कुठं बिर्याणी. पुढे बोलतो कुठे इथं इवन बिर्याणी तंदुरी कॉर्नर, चला बघूया. चालू बॅड न्यूज आहे मित्रांनो, बिर्याणी संपले. शिवमच्या भरोसा आलो, एवढा चालून आलो पण काय फायदा झाला नाही, बिर्याणी आपली संपलेली आहे. काय रे हा बोलला काहीतरी तो पण काय बोलत नाही मित्रांनो. चला आता आपण तिकडे जाऊ, दलवीला मध्ये तिथूनच घेऊ आता. चला मित्रांनो तुम्ही पण बोर झालेले असाल, तर आता काय करा माहिती आहे का, तुम्ही सिनेमॅटिक्स एन्जॉय करा पुढच्या मार्केटचे. बघा मला मार्केटचे जरा शॉर्ट्स टाकतो, जरा तयारी कशी आहे त्याचे सिनेमॅटिक्स तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत. चला तर भरपूर शॉर्ट्स एन्जॉय केले तुम्ही मित्रांनो. आता जाऊ बिर्याणी घेऊ आपली. बघा आता इकडे आलं, दलविलन चौकमध्ये घेऊन आला मित्रांनो. इकडे जर नाही भेटली त्याला आपण इथंच पोचू, त्याला भेटते तर बघू. हे बघा इथं आलो आहे. कुठं आलो आहे, कुठं आलो आहे रे, कुठं न्यू इंग्लिश गेटच्या इथं आलो आहे. मला माहिती आहे मित्रांनो टिंगल करतो, त्याला दलविलन चौकमधून घेऊ आता. चला मित्रांनो बॅड न्यूज आहे, हे बघू शकता आपला शॉप बंद आहे. तर चला आता पुढे भेटते का बघू मित्रांनो. बिर्याणी काय भेटली नाही तर चला बघा आपला RK चायनीज नेहमीचा, तिथून जरा जाऊ चायनीज घेऊ आणि मग जाऊ. चला हे बघा तो पण चालू आहे का नाही त्या पण नाही माहीत आम्हाला. हां ते पण चालू आहे का कसं काय बघू जरा थांबा. वेट बघा बाबा सी गाईज हा पण बंद आहे. म्हणजे आज नशीब आमचे खूपच फुललेले आहेत मित्रांनो. तर चला आता मार्केट फिरायला कुठं भेटला तर बघू, नाही तर मग घरी तर जाणार नाही, काहीतरी घेऊनच जाऊ. चला बघू कुठे काय बोलू मित्रांनो आता तुम्हाला.
काय सांगू तुम्हाला, अख्खा मार्केट फिरलो, मच्छी मार्केटमध्ये गेलो, विचारला बिर्याणी कुठे भेटते, बिर्याणी चांगलं बंद आहे, त्याला चायनीज खाल्लं. चायनीजचं दुकान आपला रेग्युलर आरके तो पण बंद होता. आता जाऊ आपण कुठेतरी रेग्युलर, इकडे बघू शकता मार्केटमध्ये तर कुठलं तरी एक साधं दुकानं जाऊ आणि तिथूनच घ्यायला लागेल. आपल्या पॉन्जीच्या नादी लागून माझं जीवन बरबाद होणार आहे. चला मित्रांनो, पुढचं ब्लॉग कंटिन्यू करण्याचे 2 कारणं आहेत. तर पहिलं कारण असं आहे की व्हिडिओची लेंथ खूप जास्त मोठी झालेली आहे. आजच्या दिवसभरात खूप जास्त ब्लॉग बनवला आणि लेंथ खूप मोठी झालेली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की लेंथ अजून जास्त ठेवावी आणि मी मिनी ब्लॉग करावं की असं करावं, तर तेही तुम्ही नक्की सांगा मला. पुढचं ब्लॉग येऊ शकतो काय माहीत नाही, पण त्याच्या पुढचा ब्लॉग नक्की फेअरवेलचा येणार आहे. मित्रांनो, फेअरवेलचा ब्लॉग ही आता माझ्याकडे सध्या Redmi 13 आहे, त्याचा पुढचा ब्लॉग S25 अल्ट्रा आणि कदाचित शूट करू शकतो मी, काय सांगतात ना मित्रांनो. तो ब्लॉग मी असं करू का असं करू तेही नक्की सांगा. आणि दुसरं कारण आहे की जेव्हा मी चायनीज घ्यायला गेलो तेव्हा माझी 7% बॅटरी होती आणि जेव्हा मी घरी चायनीज घेत होतो तेव्हा माझी फक्त 1% बॅटरी होती. मित्रांनो, दिदीला कॉल वगैरे केला पेमेंटसाठी तर मोबाईल स्विच ऑफ झाला, त्यामुळे ब्लॉग काय पुढचा कंटिन्यू केला नाही मी. आणि घरी आलो, मोबाईल चार्जिंगला वगैरे लावला, त्याच्यानंतर मग पुन्हा शिवम आणि मी तल्यावर गेलो. मित्रांनो, ते तुम्हाला नाही दाखवलं कारण मोबाईलला चार्जिंग नव्हती. ब्लॉग कसं करायचं हाही मोठा प्रॉब्लेम होता. आणि आता सलमानांनी तो गेला आहे, आता मी गेलो नाही, मला खूप कंटाळा आलेला मित्रांनो. तर आता एडिटिंग करतो मी आणि ब्लॉग एंड करतो मित्रांनो. तर चला मग भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये आणि पुढचे ब्लॉग हे नक्कीच खूप भारी असणार आहेत. तर स्टे ट्यून मित्रांनो. तर चला बाय.